हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल आणि मजेत देखील. तर सो फायनली मी आलेली आहे रक्षाबंधनला मम्मीकडे. तर मी आज आली मम्मीसोबत शेतात. त्यांनी शेत केलेलं आहे, तर तिकडे आलेली. म्हटलं आज पाऊस उघडलेला होता, तर म्हटलं चला आज मस्त छान असं वातावरण आहे, तर एक मस्त छान असा व्हिडिओ पण शूट होतो म्हटलं. तर आलेली आहे. तर हे बघा, ही आहे माझ्या मम्मी पप्पाच्या शेतातली पराठीचा प्लॉट. बघा किती छान वाटतो. तिकडे बघा माझी मम्मी. तर त्यांना उपटायचं आहे हे झाडं, जे की ते काय बोलतात, ते काहीतरी हे ते रोगींचे काहीतरी झाडं आहेत. ते काही एवढं तर माहीत नाही कशाचे आहेत ते. तर ते झाडं उपटायचे याच्यातले शोधून मम्मी पप्पा ते उपटणार आहे. आणि मी म्हटलं मस्त आता शांतपैकी. अरे खूप छान वातावरण आहे इकडलं, एकदम मस्त बढिया छान वाटतं शेतात आले की. मस्त आलेली आहे मी आहे. तर ही बघा, ही आहे हळद. दिसते का? ही बघा, ही आहे हळद. तर या वावरात अगोदर हळद लावलेली होती. तर ती कुठं मोठं झाडं आलेले भरपूर. तिथे दिसतं, खूप ठिकाणी दिसतं की हळदीचे झाडं उगलेले आहे. सो तर मी आता मस्तपैकी जाणार आहे. आता मस्त तिकडं ते आहे लावलेली, ती तिकडे जाणार आहे. तर चला तुम्हालाही घेऊन जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करायचं आहे. तर चला जाऊयात. इथे मिरच्याचा तास, छान मिरच्या लागलेत. तंबाटे पण, कच्चे तंबाटे आणि मिरच्याही भरपूर लागलेल्या. हा वेल कशाचा आहे मम्मी? दोडक्याचा. चाल ना. चल. लय मोठे झाड निघतात काय माहिती रोगींचे. दाट कशाचे लागले मग पतला करण्यासाठी. संबार निंदावं लागतं याला. पप्पांनी ते तर अजून आलेच नाही. संबार धन्याचे येतात आता याला. ते बघा, हे भुईमुग आणि हे तिळाचे झाड. ही सोयाबीन पलीकडली. भुईमुगाला शेंगा नाही आल्या का? नवरात्रात येतात शेंगा. तिळाचं झाड. भुईमुग. हे चवळीचं झाड आहे ना? चवळी. ही आहे सोयाबीन. खूप छान सोयाबीन आहे ही पण. इकडली पण खूप मस्त सोयाबीन बसली माझ्या पप्पाची. जस्ट वावर पण छान आहे. जसं की खूप जेवढा पण पाणी आलं तेवढं पाणी सोप करून घेतं आणि लगेच कोरडं होतं. हे बघा, ही आहे पराठी. पराठी पण मस्त आहे. पराठी कापूसाची पराठी. हे बघा, मुंगाची शेंगा मस्त झाल्या छान. आता हे बघा छान झालेत मस्त पैकी. झोपून गेला. बरं आहे, रोही खात नाही, दिसत नाही त्याला. खाल्लाच का? रोही खूप त्रास देतात इकडं. सोयाबीन पराठी तुडव ताडव सगळं खातात.
मस्त छान असे शेंगा वगैरे आलेत मस्तपैकी. हे बघा चवळीच्या शेंगा गावरानीत मस्तपैकी. माझी मम्मी बोलती की तू अम्माई तोडून द्यायची वाट पाहू नको, तू या तोडून घे, आम्हाला रोगीण काढायची. म्हणजे त्यांना ते पळाटीच्या प्लॉटचे जे झाडं आहेत का जे कामीचे नाही ते उपटायचे. तर ती म्हणती की ते जसं तुला जे लागतं ते हातानं तू तोडून घे घरी. जस्ट मला उद्या जायचं ना, तर मग उद्या येणं होणार नाही. तर ती म्हणते की तोडून घे तुला जे लागतं ते. हे चवळीच्या शेंगा आहे मस्तपैकी. हे बघा ते आले शीतल, शिवम, पप्पा, मम्मी आणि जस्मी. उडीद शेंगा लागा लागले यायला पण मस्त. हे काय हे ही उडदाची शेंग कुठे गेली दिसत नाही का. हे बघा निब्बर लागली छान मस्तपैकी. तुमचं भारी काम आहे, आमचं हलकं काम आहे. भारी काम आहे, आमचं हलकं काम आहे. पण ते सोय नाही घेत ना, नुसतेच औषधी बिवषधी मारता की झालं त्याचं काम. ये देखो गावकरां मेवा. शेंगा अरे म्हणलं ते खायला भेटत असतं शेत असलं की. हो तर इथे बघू शकताय मी मस्तपैकी मला घरी न्यायसाठी मस्त मुंगाच्या शेंगा, गावरान सांबार, शेतातला मिरच्या, परत हे बघा कच्चा टमॅटो आणि चवळीच्या पण शेंगा आहेत. थोड्याशा निघाल्या त्या पण दबून गेल्या, मिरच्यांच्या खाली दबल्यात ते. हे बघा या हे बघा हे बघा ह्या शेंगा मस्तपैकी. हे बघा तर इतकं सारं मस्त तोडलंय मी. आणि आंबट चुक्याची भाजी, शाबूची भाजी राहिली ती थोडंसंच होते, म्हटलं नको ते थोडंसं जाऊ दे म्हटलं. तर हे बघा मस्तपैकी आता छान असं बांधून ठेवते, घरी जायच्या वेळी शेतातून घरी घेऊन जाता येतं. हे बघा मुंगाच्या शेंगा तर भरपूर तोडल्या आणि सांबार पण भरपूर घेतलाय मस्तपैकी. सो तर हे आणि हे बघा शेतात चाललंय काम. मी बसले मस्तपैकी, मला काही मिळच नव्हतं लागत त्याचा. मग मी मस्त शांत बसले, म्हटलं काही समजत नाही घ्यायची, म्हटलं पळाटीचं झाड उपटून, त्याच्यामुळे मी शांत बसले. माझं मी मग शेंगा मुंगाच्या शेंगा तोडल्या, सांबार, मिरची, टमाटे आणि ती चवळीची शेंग तोडली मस्त. मी आणलं कोण आलं, मी घाबरली ना. हो तरी मी आता मस्त बसले मस्त झाडाच्या सावलीत. वावरात आले की खूप करमतं. आणि मम्मीचं त्यांचं काम चाललंय ते नर मादी पाहून प्लॉट. तर कपडा बांधून ठेवावा लागतो, दिसतंय का असं रेड कलरचं आहे. तर ते चाललंय आणि आता जायचं आहे घरी. पप्पा गेलेत माझ्या सिस्टरला आणि माझ्या छोट्या भावाला सोडायला. तर पप्पा येतात त्यांना सोडून मग मम्मी आणि मी चाललो घरी. करमतं शेतात, पण ऊन तपा लागलं की मग नाही, मग कारण की ऊनही लागतं आणि गरमी पण होती. मी तर नाही केलं काही, मी बसले फक्त. मी माझं फक्त शेतात बलजे द्यायचं होतं ते. तर सो जाते आता मस्त घरी. छान असं आले तर मस्त छान असा एक ब्लॉग पण शूट झाला आहे. हे बघा हे आहे बोरीचं झाड, मी ज्याच्या खाली बसले ते छानपैकी. सो तर आता मी चालले मस्त घरी. बसले शांत, घाम यायला लागला, शांत सावलीत बसून पण घाम यायला लागले, कारण की आता ऊन तपा लागलं ना तर घाम येतोय. पटलं नाही त्याला असे धागे बांधले, जे उपटून टाकले हे बघा हे असलं उपटून टाकले काही, आणि जे नाही उपटलं त्याला असे धागे बांधले. माझी मम्मी जे फुलं आहेत ना ते असे फुलाला घासते. इथं तर आता एक फुल पण नाही आहे, दुसरं फुल त्या दुसऱ्या फुलाची या फुलाला पावडर लावावं लागते. आता फुलंही नाही, जास्त फुलं नाही अजून, दाट नाही ना. हे बघा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि शेतात जायला कोणाकोणाला आवडतात ते देखील सांगा. मला आवडतं बट काम करायला नाही, असंच मस्ती करण्यासाठी. काम एवढं काही नाही जमत, थोडंफार जमतंही, काही जमत पण नाही, काही जसं समजतं काही नाही समजत आहे. सो
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करायचं आहे. सो भेटते परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.